नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत तानाजी सावंत यांना, जे ह्युमॅनिटी फाउंडेशनचे फाउंडर आहेत. ह्युमॅनिटी फाउंडेशन म्हणजेच लिंगत्व लैंगिक अल्पसंख्याक यांची संस्था. गेली 11 वर्ष झालं ही संस्था सुरू आहे आणि या फील्डमध्ये तानाजी सावंत यांचा 22 वर्षाचा अनुभव आहे. सर, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू. ह्युमॅनिटी फाउंडेशनबद्दल आपण जाणून घेऊयाच, पण त्यापूर्वी तुमच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही मूळचे कुठले आणि या फील्डमध्ये कसे वळलात. ओके, मी मूळचा तसं म्हटलं तर बेळगावचाच, पण मी आलेलो इथं लहानपणी महाराष्ट्रमधनं. हां, तो इथं कसं वडील गव्हर्नमेंट जॉब असल्या कारणाने आम्हाला इथं स्थायिक राहावं लागलं. आणि भाषा आहे मराठी, मला पूर्ण चांगली येते, मी मराठीचंच आहे, पण थोडं स्लँग थोडं चेंज होते. ओके, तर सुरुवात कशी झाली की माझं एज्युकेशन इथंच सगळं संपलं बेळगावमध्ये. आणि मला एक मित्राची भेट झाली जो सोशल वर्क करत होता. म्हणजे त्या टाइमला तुम्ही हे म्हणू शकता की हे 2007ची गोष्ट आहे, 2007ची गोष्ट आहे. मग त्यांच्याकडनं मला पण आवड होती की मी थोडे स्लम्स एरियामध्ये किंवा काही सोशल वर्क असेल, ब्लड डोनेशन वगैरे कॅम्प असेल, त्याच्यामध्ये भाग घ्यायचो. आणि हळूहळू त्यांची ओळख झाली की असं पण कार्य होऊ शकते म्हणून. मग एकदा एक संस्था होती त्या टाइमला, स्वीकार म्हणून एक संस्था होती. स्वीकार संस्थेमध्ये माझं कनेक्शन झालं. मग तिथं एक हे सेशन्स घ्यायला लागलो. सेशन्स म्हणजे कसं की मोस्टली जे HIV एड्स असते त्याबद्दल मी सेशन्स घेत होते त्या टाइमला, की HIV कसं होतं, STI कसं होतं, त्याबद्दल सेशन घ्यायचो आणि ते वर्कशॉप्स कंडक्ट करायचो. आणि मग मला इन्व्हाइट केले की तुम्ही पण इथं सेशन घ्या आणि असं वर्कशॉप कंडक्ट करा म्हणून. वर्कशॉप कंडक्ट करता करता मला मग हे लिंगत्व लैंगिक अल्पसंख्याक म्हणून असतात आणि असं पण समाजात वावर आहे म्हणून हे समजायला लागलं त्या टाइमला. मग त्या टाइमला म्हणजे तेवढं लोकांबद्दल तेवढी माहिती नाही होती आणि लोक असं बाहेर तर शक्यच नाही होतं. फक्त एका रूममध्ये आम्ही किती 5-6 लोक होतो. मग ते तेवढे ओपन अप होऊन यायचे, आम्ही असं आहे, आम्ही तसं आहे, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो. पण जर तसं रोडवरती उतरून काहीतरी बोलायचं असेल तर शक्य नाही होतं त्या टाइमला. पण सध्या ही परिस्थिती, सध्या आता त्या टाईमपासून या टाइमवर बघितलं तर परिस्थिती खूप चेंज झालेली आहे सध्या. आणि हे टोटली ओव्हरऑल मग त्याच्यातच मी काम करत गेलो. मग पाथ म्हणून एक संस्था होती, दिल्लीमध्ये संस्था होती, त्या संस्थामध्ये मी कामाला लागलो आणि तिकडनं देश पर्यटनच झाल्यासारखं म्हणू शकतो. मग त्या टाइमला मी वेगवेगळ्या लोकांबरोबर काम केलो, म्हणू शकतो फिमेल सेक्स वर्कर म्हणू शकतो त्यांच्याबरोबर, HIV एड्स जे पेशंट्स असतात त्यांच्याबरोबर, परत हे लिंगत्व लैंगिक अल्पसंख्याक, मग ट्रक ड्रायव्हर्स. मग ह्यांना त्या टाइमला आम्ही HIV एड्स प्रिव्हेन्शन बद्दल माहिती द्यायचो. मग ते काम मी करत सध्या मग एक संस्था बेळगावमध्ये असावी आणि ती जी कार्यरत असावी कायम म्हणून एक संस्था ओपन करण्यात आली आणि त्या संस्थामार्फत मग आम्ही सर्व्हिसेस द्यायला सुरू करतो. संस्था म्हणजे आमची संस्था म्हणून म्हणू शकत नाही, आम्ही संघटना म्हणू शकतो. संघटना म्हणजे की आम्ही संघटना केली आहे की काही पण संस्था कशी असते की तुम्ही फक्त सर्व्हिस देत असता, सेवा देत असता. आम्ही सेवा देत नाही, सेवासोबत त्यांचे काही लिगल किंवा राईट्स असतात, अधिकार असतात, त्या अधिकारबद्दल त्यांना जाणून देऊन त्यांच्याकडनं त्या अधिकारबद्दल लढत असावा तुम्ही म्हणून आम्ही त्यांना जागृत करत असतो. संघटनाचं हे काम चालू करत असतो. बाकी टाइम सेवा जे आहेत ते कायम चालवत असतात. पण मेन काय की जर लिंगत्व लैंगिक अल्पसंख्याक लोकांना जर तुम्ही जागृत केला तर, समजा मी नसेल पुढे, आता मी आहे, मग पुढे कोणतरी दुसरा असेल, पण ते लढा कायम चालू असायला पाहिजे. तुम्ही तिथं सेवा दिला, आपल्या घरी गेले बसले, पण तो लढा कायम असायला पाहिजे. तो हा लढा आहे, कारण की लिंगत्व लैंगिक अल्पसंख्याक लोकांना तेवढं दाबून ठेवलं गेलं. पण हे लोक पहिल्यापासून होती, की आताच नाही आहे, की रामायण काळात तुम्ही बघू शकता, पुस्तकमध्ये वाचू शकता, त्याच्यामध्ये आहे, महाभारतमध्ये आहे आणि बाकी पुस्तकं जे आहेत, मी जे लिटरेचर्स आहेत त्याच्यामध्ये पण ह्या माणसांबद्दल लिहिलेलं गेलेलं आहे. म्हणजे असं नाही म्हणू शकतो की थोडे लोक पहिला त्या टाइमला म्हणत होते की हे वेस्टर्न कल्चर आहे, वेस्टर्न म्हणजे अमेरिकामधनं येऊन इथं हे केलेलं आहे, पण तसं काही नाही. इंडियन लोकच आहेत आणि इंडियामध्ये जन्मलेच लोक आहेत आणि नॉर्मली जे आहेत तेच लोक आहेत ते. मग त्यांना काय वेगळं असं देवानी त्यांना आशीर्वाद दिला नाही की तुम्ही हे वेगळं आहेत, मग तसं नाही, आईच्या पोटातनं आलेले लोकच आहेत. पण एवढ्या सगळ्या लोकांच्या सानिध्यात आता तुम्ही इतकी वर्ष झाला आला असाल सर, तर किती प्रकारचे म्हणजे असतात त्याच्यामध्ये लोक, असे वेगवेगळे प्रकार काही आहेत का? हो, तसं विश्व WHO जे म्हणतात, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन प्रकारे, तसं इंग्लिशमध्ये LGBTIQ म्हणतात, म्हणजे लेस्बियन्स, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स, क्विअर. हे खूप मोठं पद आहे. आपण जर आता सध्या आहेत कर्नाटकामध्ये, तर कर्नाटका प्रकारे जे गव्हर्नमेंट आहेत ते पाच जे म्हणजे काय म्हणतात कॅटेगरीज आहेत त्यांना त्यांनी आयडेंटिफाय केल्या आहेत. एक म्हणतात कोती, दुसरं आहे हिजडा, तिसरं आहे जोगप्पा, चौथं आहे F2M आणि M2F.
हे 5 कॅटेगरी. हे 5 कॅटेगरी लोकांना आयडेंटिफाय केले आहेत कोणी, कर्नाटक सरकारने. आणि कर्नाटक सरकारने 2017ला पॉलिसी पण केलेली आहे की ही 5 जी कॅटेगरीज आहेत ह्या लोकांना आम्ही हे सर्व्हिसेस देऊ म्हणून. आणि आता मी हे तुम्हाला सांगतो की संक्षिप्तमध्ये की ह्यांचा अर्थ काय. कोतीगळू म्हणजे जे लोक जरा फेमिनाईन कॅरेक्टर असतात, म्हणजे जरा मुलींसारखं कॅरेक्टर असतो त्यांचा, चलणं वगैरे किंवा हावभाव थोडं म्हणजे नेल पॉलिश किंवा लावतात की म्हणजे थोडं ट्रिम वगैरे करून असतात त्यांनी. पण ते पॅन्ट शर्ट वरती असतात जास्त करून. म्हणजे त्यांना साडी घालायचं तेवढं आवड असते, पण कधी कधी घालतात, ते रोज घालत नाही. फेमिनाईन कॅरेक्टर. पण प्रत्येक बाईसारखं चालणारा माणूस कोती नव्हे, आतमधनं असतात त्याने, पण दिसायला बाहेर ना. म्हणजे आम्ही समजू शकतो तुम्हाला कसं वाटेल की कोणतरी बाईसारखं चालाय तो कोती असेल, नाही. त्यांना आतमधनं पण असते आणि बाहेरनं पण असते. म्हणजे फेमिनाईन कॅरेक्टर मुलीसारखं, ते लोक कोतीगळू म्हणून आता कोती म्हणून मराठीमध्ये, कोतीगळू म्हणून आम्ही कन्नडामध्ये म्हणतो. त्याच्यानंतर दुसरे येतात हिजडागळू. हिजडा लोक ते असतात, त्यांचं घराणा होतं. म्हणजे पहिला कसं असायचं की ह्या लोकांना थोडं सुरक्षित यावं म्हणून सोबत, म्हणजे लोकांचं तिरस्कार नको हे सगळं, म्हणजे सगळे एकत्र आले त्या टाइमला. मग ते एकत्र कुटुंबामध्ये राहायचे. मग त्या टाइमला मोठे जे माणसं त्यांना आई म्हणायचे त्यांनी, किंवा त्यांच्या खालती त्यांना चेला म्हणायचं, म्हणजे गुरु चेला असं रिलेशन सुरू झालं. म्हणजे आमच्या हिजडा प्रकारमध्ये सगळे एकत्र राहायचे तिथं. मग त्या टाइमचा काळ म्हणजे पूर्व काळ आहे, 90s मध्ये म्हणू शकतो आम्ही. आता सध्या आहे पण जरा कमी आहे. मग ती लोक एकत्र यायची आणि एकत्र बसून मग तेव्हा ते कोणाच्या घरी मूल जन्माला आलं किंवा कोणाच्या घरी चांगलं ग्रहप्रवेश आहे किंवा लग्न आहे, त्या टाइमला ते जाऊन ते लोक इन्व्हाइट करायचे त्या टाइमला की तुम्ही या आमच्या घरी मूल जन्माला. ते जाऊन मग त्यांना आशीर्वाद देऊन यायचं. हे हिजडा घराणं होतं स्टार्टिंग पासून. ते आता पण चालत आहे, पण त्या टाइमला ते लोक आशीर्वाद द्यायचे त्यांना आणि लोक मानायचे पण, आणि सध्या पण मानतात. हे हिजडा कॅटेगरीमध्ये लोक येतात. हे म्हणजे एकत्र येतात, सहकुटुंब राहतात. म्हणजे ते फॅमिली राहत नाही त्यांची, मग ते त्या लोकांना फॅमिली समजतात. कोणी बहीण कोणी भाऊ असं समजून ते एकत्र राहतात. म्हणजे एक म्हणू शकतो की 25-30 लोकांचे ग्रुप म्हणून ते राहत होते. आता सध्या कमी आहे, कारण की सध्या लॉ आले आहेत. लॉ मध्ये सांगतात की तुम्ही सेपरेट राहा, त्या ग्रुपमध्ये राहू नका म्हणून ते सांगतो, पुढे सांगतो मी ते. हे हिजडा झालं. जोगप्पा म्हणून ते आता आपलं उत्तर कर्नाटक भागामध्ये जोगप्पास लोक भरपूर आहेत, जे देवीवरती आस्था ठेवून त्यांची पूजा करतात आणि साडीवरती असतात आणि देवीची पूजा दररोज करतात. आणि त्याच्या जवळ भक्त येतात, भक्ताचे काय प्रश्न असतात ते सांगतात आणि तिथं सॉल्व्ह करतात. हे जोगप्पा लोक. नेक्स्ट आहे M2F. M2F म्हणजे मेल टू फिमेल ट्रान्झिशन. म्हणजे जे लोक जन्माच्या पुरुष म्हणून आली, मग नंतर ते सेक्स चेंज ऑपरेशन करून फिमेल म्हणून राहतात. हे मेल टू फिमेल. आणि फिमेल टू मेल, जन्मजात महिला म्हणून म्हणजे मुलगी म्हणून आली पण ते पुरुष सारखे राहतात. अशी पण हे 5 कॅटेगरी. ह्या 5 कॅटेगरीना सध्या गव्हर्नमेंटनी रेकग्नाइज पण केलं आहे आणि ती तशी सर्व्हिसेस आम्ही त्यांना देत राहतो. हे 5 कॅटेगरी लोक. आणि कॅटेगरीज आहेत आता म्हटलं शकतात क्वीर म्हणून म्हणतात. क्वीर म्हणून काय की जे लोक ह्या सगळ्या आयडेंटिटीला मानत नाहीत, ते म्हणतात मी आहे तसं आहे. म्हणजे मला नको की कोतीचं पद कशाला, मला जोगप्पाचं पद कशाला, हे पद कशाला, पण मी आहे जे आहे, म्हणजे मी ॲज अ ह्युमन बिंग आहे. म्हणजे मी एक मानव, काय म्हणतात त्याला मराठी वर्ड मला माहीत नाही, ह्युमन बिंग म्हणून आहे म्हणून ते असं. तशी पण लोक मनुष्य जात मी आहे म्हणून तशी राहतात. मला हे तिरस्कार नको, तू गे आहेस, तू हे आहेत, म्हणून मी मनुष्य जात म्हणून असं. मग ही 5 कॅटेगरीनं सध्या कर्नाटक गव्हर्नमेंट सर्व्हिसेस देत आहे. अच्छा. मग हे जे 5 प्रकार तुम्ही सांगितलात सर, त्याच्यामध्ये आता थोडक्यात घ्यायचं झालं तर पहिला प्रकार तुम्ही म्हटलात की म्हणजे मुलींसारखे हावभाव असतात फक्त, पण ते शर्ट पॅन्ट मध्ये राहतात. मग फक्त त्यांचं वागणंच तसं असतं की त्यांचे जे शरीरामध्ये जे बदल व्हायला पाहिजे तेही बदल झालेले असतात आतमध्ये म्हणजे शरीरात बदल होत नाही, फक्त वागणं तसं. वागणं प्लस आतमध्ये जे आत्मा जे म्हणतो आम्ही, ती पूर्ण बाईसारखी असते आतमध्ये. मग तुम्ही आत्मा जर बाईसारखी तर मग तुम्ही पुरुषाचे अंग असले तर तुम्हाला काही उपयोग नाही ते असं. म्हणजे नंतर ते काय करतात हळूहळू की मला ऑपरेशन करून घ्यायचं आहे. म्हणजे ते ऑपरेशन म्हणजे पहिला प्रकार जो असतो हार्मोन थेरपी असते, की आवाज जरा घोगरा असतो तो जरा सॉफ्ट करायला पाहिजे. नेक्स्ट त्याच्यानंतर जे अंग आहे ते काढून दुसरे अंग बसवायला पाहिजे, म्हणून तसं ऑपरेशन करून घेतात. सध्या दाढी येते, मग दाढी काढायला लेझर ट्रीटमेंट असतात, ते लेझर ट्रीटमेंट घेतात. ते करता करता त्यांना म्हणजे असं पूर्ण त्यांनी जे आतमध्ये आहे तीच मी बाहेर आहे, मग त्यांना ते समाधान होते तेव्हा. म्हणजे 100% हा आता मी परिपूर्ण झाले. नाही ते अडकत असतात. आता सध्या ते मी मग असे म्हटलं ना, ट्रान्सजेंडर पॉलिसी आहे 2017ची कर्नाटक गव्हर्नमेंट, त्याच्यामध्ये पण घातलेलं आहे की असे जे लोक आहेत ज्यांना सेक्स चेंज करायची खूपच गरज आहे, कारण की ते बंधनमध्ये असतात, बॉडी पुढे अडकून असते त्यांची. म्हणजे त्यांना रोज उठून तेच डोक्यात तेच असते, मी असा कशाला आहे, मला बाई सारखं, मग ते अडकून असतात. नाही, मग गव्हर्नमेंटला पण आम्ही रेकमेंड केलं आहे की हसल्या लोकांना, कारण ते सेक्स चेंज ऑपरेशनला खूप पैसे लागतात, एक 3-3.5 लाख
लाख रुपये तर एक चांगलं सर्जरी करायला लागणार आणि प्लस हार्मोन्सच्या गोळ्या वगैरे घ्यायला त्याला 4-5 लाख चांगलं करण्यासाठी खरं. मग आम्ही सरकारला सांगितलं, रिकमेंड केलं की खूप लोक नाहीत, कमी लोक आहेत, पण त्यांसाठी तुम्ही हेल्प करा. एक सबसिडी अमाऊंट जर दिला असता मग त्यांनी त्या बंधनात अडकून आपण जे रियालिटी आतमधनं आहे ते बाहेर येतील म्हणून असं. म्हणजे अशी आहेत ज्यांनी इथं आपल्या केलीमध्ये पण ऑपरेशन करून घेतले आहेत आणि सध्या ते खूप चांगले आणि व्यवस्थित आहेत. मग आता इतकी 11 वर्ष झाली तुम्ही या संघटनेशी जोडलेले आहात सर, तर काय असे चॅलेंजेस येतात अशा व्यक्तींसोबत डील करण्यासाठी किंवा यांना घेऊन समाजासोबत डील करण्यासाठी? डील म्हणजे कसं की पहिलं सगळे लोक गुपित होते, आपल्या घरात राहायचं, बाहेर कोण. आता लोक बाहेर यायला लागले आहेत आणि आमच्या ह्युमॅनिटी फाउंडेशनकडनं आम्ही सध्या 3 प्राईड काढलोय. प्राईड म्हणजे काय असते की त्या टाइमला आम्ही एक दिवस निवडतो, तो दिवस आम्ही फिक्स केलेला आहे नोव्हेंबर 20 तारीख म्हणून. त्या दिवशी आम्ही एक जाता काढतो मोठा. त्या जात्यामध्ये सगळे कॅटेगरीज येतात, सगळे कॅटेगरी इकट्ठा होतात, एक ठिकाणी इकट्ठा होतात आणि तिकडनं आम्ही एक रॅली काढतो. रॅलीमध्ये काय, रॅलीचा उद्देश काय असतो की आम्ही ज्या आहोत त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. म्हणजे तुम्ही अभिमान द्या असं म्हणून आम्ही समाजाला सांगत नाही की आम्ही जे आहे आम्हाला अभिमान आहे, आम्ही असंच आम्हाला ऍक्सेप्ट करा म्हणून आम्ही रस्त्यावरती पदयात्रा काढतो. म्हणजे आम्ही जे स्टार्टिंगला पदयात्रा काढलेलो आम्हाला कल्पना नव्हती किती लोक येतील, किती लोक असे पूर्ण ओपन अप होतील. तर स्टार्टिंगच्या रॅलीमध्ये 200 लोक आम्ही जमून आणलेलो, 200 आलेले. थर्ड रॅलीमध्ये एक 300-350 लोक आणि हा ते लेटेस्ट जे रॅली काढलेला आमचा 600 पार लोक आलेले आमच्याकडनं. म्हणजे कसं की थोडे लोक जर ओपन अप पुढे आले समाजासमोर की हा मी आहे, मग लोक आणि बघतात आणि मग जॉईंट होतात त्यांना. मग तसं म्हणजे ह्या वर्षी नोव्हेंबर 20ला पण असेल, दरवर्षी असते नोव्हेंबर 20ला आम्ही ती रॅली काढत असतो. चॅलेंजेस म्हणजे सध्या चॅलेंजेस आम्हाला काय आलेत की पॅरेंट्सना अजून तेवढं एज्युकेशन नाही आहे ह्याबद्दल. आता एक्झाम्पल म्हणू शकतो की मी एक मूवी बघितलेलो, सेक्स एज्युकेशन म्हणून एक मूवी आहे, नेटफ्लिक्सवरती आहे ती मूवी. त्या मूवीमध्ये भरपूर चांगलं एज्युकेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये की कुठच्या वयात काय एज्युकेशन द्यायला पाहिजे म्हणून. मग ह्याबद्दल पण एज्युकेशन मुलांना देण्यापेक्षा जर स्कूल टीचर्सना किंवा पॅरेंट्सना जर ह्याबद्दल एज्युकेशन दिलं तर खूपच चांगलं होईल. जर आम्ही जास्त आम्ही आमचे सेशन्स असतात, आम्ही स्कूल टीचर्सना एज्युकेशन करतो ह्याबद्दल की जर तुम्हाला स्कूलमध्ये असं कोण वाटलं, तुम्ही त्यांना डायरेक्ट म्हणू नका, तेव्हा काय बोलू नका किंवा पॅरेंट्सशी बोलू नका, पण त्यांना आणि एक्स्ट्रा सपोर्ट द्या. म्हणजे एज्युकेशनमध्ये जर तो डिम असला तरी पण त्याला आणि एक्स्ट्रा जर सपोर्ट द्या लिहिण्यासाठी, पण त्यांना असं सेपरेट म्हणून वागणूक देऊ नका, त्यांना जाणीव करून देऊ नका म्हणून सांगितलेलं आहे. आणि पॅरेंट्सना पण हेच की जर पॅरेंट्सना समजलं की माझा मुलगा किंवा मुलगी असं आहे, तर पॅरेंट्सनी जर त्याबद्दल जास्त जागरूक घेतली की ह्यांना मी जर हिला तिरस्कार करून बाहेर पाठवलं तर ही जाणार बेगिंगला, सेक्स वर्कला, मुंबई किंवा बँगलोरला. जर मला चांगला सपोर्ट दिला तर सेम चांगलं एज्युकेशन घेऊन एक चांगलं काहीतरी पदावरती जाईल म्हणून. मग हेच मेन चॅलेंजेस आहे की हे सिटीमध्ये ओके आहे, म्हणजे थोडे लोक ऍक्सेप्ट पण करायला, पण गावात खूप गोष्ट अवघड आहे. आता म्हणजे गाव इथं म्हटलं, मी गोकाक तालुका, रामदुर्ग तालुका हे कव्हर करतो. त्या गावामध्ये कसं आहे, गावात कसं एका गल्लीतले दुसऱ्या गल्लीत ओळखत असतात किंवा पुरा गाव एका माणसाला ओळखत असतो. जर कुणाच्या घरी जन्माला आलं आणि त्याला 7वीत 8वीत समजलं पण की मी असं आहे म्हणून, आणि भावावरून चिडवायला सुरू करतात पहिला आजूबाजूचे लोक. मग ते चिडवण्यापासून काय होते की घरवाले काय म्हणतात, तू असं वागायला जाऊ नकोस, नाहीतर तुला आम्ही घरात राहायला देणार नाही. मग तो काय विचार करतो की मी आहे तसं मला जगायला पण देत नाही इथं घराकडे, मग मी सोडून जातो. मग भरपूर सारे जे आमचे टीजे ट्रान्सजेंडर आहेत, आय थिंक रामदुर्ग, गोकाक ह्या भागातले जे लोक आहेत ते बँगलोरमध्ये सध्या सेक्स वर्क करत आहेत. मग त्या टाइमला त्यांना ते सपोर्ट भेटला नाही म्हणून. आणि काय होते की जर समजा सपोर्ट आलं तरी पण, आता समजा घरात एक बहीण आहे, भाऊ आहे आणि एक ट्रान्सजेंडर आहे. मग जर लग्नाचं स्थळ आलं तरी पण मग ते ट्रान्सजेंडर तुमच्या घरात आहे, आम्ही कसं लग्न करू तुमच्यावर, ते खूप गोष्ट आले आहेत. मग ते थोडे लोक सॅक्रिफाईस करतात, थोडे लोक की माझ्या बहिणीचं आणि भावाचं लग्न होऊन दे, तोपर्यंत घराच्या बाहेर राहतो म्हणून. बाहेर राहतात, त्यांचं लग्न झालं नंतर घरात येतात. असं पण भरपूर सॅक्रिफाईस केलेले आहेत लोक. म्हणजे की स्थळ बघायला आलेत, महिला मी जरा 2 दिवस दुसऱ्या गावाला जाऊन येतो म्हणून जातात, स्थळ बघून मग वापस येतात. असे केसेस काय. आणि मी बघितलंय की आमचे जे ट्रान्सजेंडर लोक आहेत जे भरपूर फॅमिलीला सपोर्ट भरपूर करतात, पण थोड्या ठिकाणी फॅमिली त्यांना सपोर्ट करतो मग घराच्या बाहेर पडलेले आहेत. फायनान्शियल सपोर्ट तेच करतात. आता समजा बेगिंग सेक्सवरला गेले तरी पण घरात कॉल करतात, कसे आहेत तू, हे आहे ते आहे म्हणून घरात पैसे पण पाठवतात त्यांनी. म्हणजे असं नाही की हे लोक बाहेरच आहेत, त्यांना फक्त प्रेम भेटायला पाहिजे होतं कुठनं, फॅमिलीकडनं, समाजकडनं पण नको. समाज कुठनं सुरू होते, फॅमिलीमधनं. फॅमिलीला सपोर्ट भेटला असता तरी बाहेर गेले नसणार. आणि सध्या प्रॉब्लेम्स म्हटलं तर आम्हाला अवघड कुठं वाटते की जे आमचे जुने लोक आहेत, जुनी ट्रान्सजेंडर आहेत, त्यांना कसं कमवण्याचं साधन आता सध्या नाही आहे. मी जसं म्हटलं की
की हिजडा जे कल्चर होतं त्याच्यामध्ये. मग ते लोक कसं म्हणतात की जाऊन तुम्ही भीक मागा आणि कमवा आणि असं म्हणत होतं. पण आता सध्या तसं नाही आहे. सगळेच लोक भीक नाही देत. जे त्यांना मानतात ते लोक एक 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये ठेवतात. आणि त्याच्यामध्ये कसं झालंय की आज भरपूर लोक आमची लोक जी आहे रॅश व्हायला लागले पब्लिक सोबत. मग त्या कारणाने काय होते की पब्लिक पण कंप्लेंट्स करायला लागलेत की तुमचे लोक धिंगाणा घालतात, परत शिव्या देतात म्हणून. मग तेच आता सध्या आम्हाला टार्गेट तेच आहे की कसं पब्लिक आणि आमच्या लोकांमध्ये कसं आम्ही समाजमध्ये चांगली वर्तणूक पण म्हणू शकतो किंवा एक चांगले संबंध करू शकतो म्हणून सध्या चर्चा चालू आहे तिथं. अच्छा. आणि मोस्टली माझा उद्देश तर एकच आहे की जे यंग आहेत सध्या, जे 18 ते 20 किंवा 25 किंवा 30 पर्यंत जे लोक आहेत त्यांना गव्हर्नमेंट जॉब्स आहेत. सध्या कर्नाटक गव्हर्नमेंटमध्ये 2019 मध्ये 1% रिझर्वेशन आहे. त्या 1% रिझर्वेशन प्रकारे जे लोक ज्याकडे ट्रान्सजेंडर आयडेंटिटी कार्ड आहे, जे DC साईन करतात इकडं, ते लोक गव्हर्नमेंट जॉबला अप्लाय करू शकतात. गोकाकमध्ये श्राव्या म्हणून एक आहे आमची कम्युनिटी, ती सध्या तलाठी म्हणून जॉब करते कुर्गमध्ये. सध्या सिद्धप्पा म्हणून आहे जो की बडालंकलगी गावातला आहे, त्याला पण आता हसन कोर्टमध्ये जॉब आलेले आहे. तो पण आता ह्या महिन्याच्या एंडला जॉईन होणार आहे. 3 लोक जे आहे ते पोलीस कॉन्स्टेबलला त्यांचं एक केस चालू आहे. कारण की लास्ट टाइम काय झालेलं की आता पोलीस च्या जॉबला लागायला फिजिकल एक्झामिनेशन असतात की एवढं जंप मारायला पाहिजे किंवा एवढं हे. पण त्याच्यामध्ये काय झालं, मेल आणि फिमेलला जे आहे त्यांना सेपरेट हे असते कॅटेगरीज की तुम्ही केवढं जंप मारायला पाहिजे. तिथं काय केलं, मेलला जे होतं तेच TJ लोकांना दिले. मग ते अवघड आहे. आम्ही काय म्हटलो की फिमेल आणि मेलच्या मध्ये जे आहेत ते आम्हाला हे द्या. मग त्यामुळे हे लोक सिलेक्ट झाले नाही. एक 8 लोकांनी अप्लाय केलेले, सिलेक्ट झाले नाही. मग ते कोर्टमध्ये पिटिशन घालून सध्या 3 महिन्यात त्याचा निकाल लागेल. आमच्यातर्फेच निकाल लागणार आहे ते. मग ते 3 लोक पण पोलीस कॉन्स्टेबलला जॉईन होतील. आणि सध्या एक अनेक चांगली गोष्ट की हेस्कॉमकडनं जॉब्स आलेले 10 TGs लोकांना अप्लाय होतं त्याच्यामध्ये जॉब्सला. मग या 3 लोकांनी अप्लाय केले. 3 मेरिट लिस्टमध्ये सिलेक्ट झालेत. मग आता जरा फिजिकल एक्झामिनेशन आहे, त्याची तयारी चालू आहे सध्या. मग तयारीला आम्हीच थोडं रेकमेंड करायला, कारण कोण घ्यायला रेडी नाहीत एक्झामिनेशन फिजिकल. कारण की आता तुम्ही मला सेंटर्स भरपूर आहे कित्तूरला किंवा आमच्या इथे ह्या बेळगावी रुरलला ग्रामीण भागात सेंटर आहे जे हे करतात, ट्रेनिंग घेतात. मग ट्रेनिंगमध्ये TJ लोकांना ते म्हणतात TJ लोक नको आम्हाला ट्रेनिंग. मग आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही त्याच्यामध्ये कसं आहे की स्किपिंग आणि खंबा असतो की पोल, ते चढायचं प्रॅक्टिस करून घ्या म्हणून. मग आम्हीच त्यांना सांगितलं की असं एक ओळखीचं त्याच्याकडे जाऊन हे प्रॅक्टिस करून घ्या कसं चढायचं म्हणून. मग सध्या जर ही लोक गव्हर्नमेंट जॉबला अशी आली तर खूप समाधान वाटेल आणि लोकांना जागरूकता पण होईल की हे फक्त भीक मागत नाहीत, फक्त सेक्सवर करत नाही, फक्त हे लोक पण काम करू शकतात म्हणून. भरपूर लोक आमच्या इथे आहे बेळगावमध्ये. मी उदाहरण पण देऊ शकतो की मारुती गलीमध्ये एक शॉप आहे, त्याच्यामध्ये एक TJ काम करते. सकाळी 10ला येते, सकाळी 6ला येते, बाकी काय काम करत नाही. असं नाही की सगळेच लोक भीक मागतात. भरपूर लोक आहेत जे काम पण करतात, 10 ते 6 काम पण करतात आमच्या ह्याच्यात. मग एकंदरीत तुमचं जे फाउंडेशन आहे किंवा तुमची जी संघटना आहे ती या लोकांना काउन्सिलिंग करण्याचं किंवा कायदे कानूनमध्ये काही मदत हवी असेल तर त्या पद्धतीची मदत, आणि डॉक्टरांचा काही सल्ला हवा असेल तर अशा टाईपची मदत तुम्ही त्यांना करत असता. हो. आणि दुसरी गोष्ट सर, म्हणजे आता एवढ्या तुमच्या अनुभवातून असे बरेचसे केसेस तुम्ही बघितला असाल की म्हणजे 6वी 7वी पर्यंत नॉर्मल असतो तो मुलगा असेल किंवा मुलगी, आणि नंतर त्याच्या शरीरात असे बदल होतात, त्याच्या वागणुकीमध्ये बदल होतात. मग अशा वेळी त्या मुलालाही म्हणजे काही समजत नाही आणि पालकांनाही समजावणं थोडं कठीण जातं, कारण मनस्थिती पूर्णपणे बिघडलेली असणार आहे त्यांची. तर काय अशी सिच्युएशन असते आणि तुम्ही कशी हँडल करता ते, आणि काय असा एक अनुभव तुम्ही शेअर कराल? अनुभव म्हणजे कसं, एक सध्याचा एक अनुभव एक होता. एक मुलगा आहे, आता मॅच्युअर झाला, आता 17-18. मग तो जेव्हा काउन्सिलिंगला आलेला त्याच्यावर मी बोललो की तुझा सुरुवात कशी झालेली म्हणून. मग तिने सांगितलं की 7वीत 8वीत स्कूलमध्ये कसं की तुम्ही जरा असं फॅमिलियन कॅरेक्टर केला का लोक चिडवायला सुरू करतात. लोक म्हणजे मुलंच तुमची आजूबाजूची, की मुली तेवढे चिडवत नाही, मुलं तेवढे चिडवत सुरू केलं की तू छक्का आहेस म्हणून. हे पहिला वर्ड असतो छक्का. मग तेव्हापासून ते एक हॅरॅसमेंट म्हणतात, तिरस्कारची भावना तिकडनं सुरू होते की मला हा छक्का कसं म्हटलं. पण तेव्हा जरा आतमध्ये काय ते न जाणवण्यासाठी जरा सर पुरुष कसे जरा स्ट्रेट बसतात, हे बसतात, तसं वागवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे मनात नसते तरी पण करत असतात की जरा ठीक, जरा मिशी वाढवून घ्यायला पाहिजे जरा असं जरा म्हणजे मनात नसते तरी पण दाखवायचा प्रयत्न करतात. मग तो तिरस्कारची भावना तिकडे सुरू होते त्यांना. मग जर त्यांनी शाळेतनं येता काय होते, आणि भरपूर लोकांची मी बघितलं की 9वी क्लासपर्यंत एज्युकेशन झालं असतं, त्याच्या पुढे ते जातच नाहीत. कारण 10वी पर्यंत पोहोचायला त्यांना तेवढं ते डोक्यात ते डायलामामध्ये असतात. डायलामा म्हणजे काय म्हणतात, दुविधामध्येच असतात त्यांनी की मी का हे आहे का हे आहे. मग तेव्हा भरपूर लोकांचा अनुभव आहे, मी आता एवढे काउन्सिलिंग केलं त्याच्यामध्ये, की त्यांना तेव्हा काय वाटत असते की ह्या पुऱ्या जगात मी एकटाच आहे म्हणून वाटतं.
अच्छा. असा ज्यांना ही फील यायला येते एकटाच म्हणून वाटते. आणि म्हणून एज्युकेशन भरपूर लोकांना ड्रॉपआउट होते 9वी. कॉलेज तर शक्यच नाही, कारण कॉलेजचे वातावरण वेगळं असते. स्कूलमध्ये थोडा स्ट्रिक्ट तरी असतात, कॉलेजमध्ये कसं तुम्ही ड्रेस कुठचे घालतात हे तुम्ही. आता मी एकाचा अनुभव म्हणजे कसं आमचं आहे इथं RPD साईडला कॉलेजेस आहेत, फक्त गेटला एंट्री म्हणजे कॉलेजचा पहिला दिवस गेटला एंट्री फक्त 2 स्टेप गेलाय आणि वापस येऊन टाकलाय. त्याच्यानंतर त्या कॉलेजचा चेहरा कधी बघितलाच नाही. बापरे. आणि तो फेमस आहे सध्या सुद्धा, मेकअप आर्टिस्ट आहे आणि सगळं मेकअपचे लग्नात जे मेकअप आणि मेहंदी काढायचे ते काम करत असतो सध्या. त्यांनी आपला अनुभव मला सांगितलेला आहे. कॉलेज कंप्लीट करायचं होतं, मला 10वीच पण काटाकुटी जाऊ काय नको जाऊ का, मग घरातले फोर्स करतात जा 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 म्हणून. कॉलेज तर शक्यच नाही. हां, ते एक वाटते त्यांना की मी एकटाच आहे. हे सगळ्यांचा अनुभव आहे, एकटाच आहे म्हणून वाटतं. हळूहळू काय होते त्यांना जेव्हा 10वी पासआउट होऊन किंवा त्या वयात जेव्हा बाहेर येतात त्यांनी, म्हणजे समाजाच्या बाहेर वावरायला लागतात, त्यांना तसं कोणतरी भेटतं. मग तेव्हा त्यांना वाटते की हां, मी एकटाच नाही, माझ्यासोबत अनेक लोक आहेत म्हणून. कारण जर तो घरातच असला असता पॅरेंट्ससोबत असता त्यांना समजलं नाही, पॅरेंट्सना पण समजलं नाही हे काय वेगळं आहे, हे असं काय करायला. मग थोडी लोक काय होते जबरदस्ती थोड्या लोकांची लग्न लावून देतात. मग ते लग्न पुढे जाऊन डायव्होर्समध्ये वगैरे कन्वर्ट होत टिकत नाही. मग अशा पॅरेंट्सना मी सांगू शकतो की अशी जर तुमचं मला वाटत असेल तुमचा मुलगा किंवा मुलगी असेल जबरदस्ती लग्न लावायचं हे उपाय नव्हे, बिलकुल उपाय नव्हे. स्टार्टिंग जातील 1-2 वर्ष 3 वर्ष जातील, पुढे शक्य नाही ते. मग अशा लोकांना ते करण्यापेक्षा तुम्ही काय आहे ते जगावायला शिका त्याला, आणि त्याच्या पुढे तो पुढे जाईल. तो आता तुम्ही गावात न बघितलं मी भरपूर लोकांचे लग्न जबरदस्ती लावून दिलेले गेले आहेत. मग ते नंतर सांगतात की माझं असं झालं तसं झालं म्हणून. मग आम्ही त्यांना सांगतो की तुमचं सेक्शुअल ओरिएंटेशन काय. त्याच्यात ओरिएंटेशन म्हणजे कसं की तुम्हाला पुरुषच आवडतात काय, किंवा पुरुष किंवा महिला आवडते किंवा फक्त महिला आवडते, असं प्रकार आहेत वेगवेगळे. मग त्यामध्ये आम्ही काउन्सिलिंग करतो, मग त्यांना समजवतो की तुला नक्की अट्रॅक्शन काय आहे. हे सगळं होऊन आम्ही मग त्यांना पुढे तू काय करू शकतोस पुढे, मग त्याबद्दल आम्ही काउन्सिलिंग करतो. अनुभव म्हणजे त्या टाइमला कसं ह्या संघटनेबद्दल माहिती नसते त्यांना, त्यावेळेत तुम्हाला शक्यच नाही माहिती. मग त्यांना जेव्हा बाहेर येतात, मग आता तर नेट आहेत, नेटवरती सर्च केलं तर येते. आताची जे मुलं जी आले ते नेटवर नाही झाले, नेटवरती सर्च करताना येऊन भेट देतात. थोडे आई वडील आहेत जे एज्युकेटेड आहेत ते येऊन आम्हाला भेट दिलेली आहे की माझा मुलगा असा आहे आणि त्याला काय सोल्युशन आहे म्हणून. थोडी लोक डायरेक्ट हॉस्पिटलला गेले आहेत, मोठे मोठे हॉस्पिटल, ते हॉस्पिटलवाल्यानेच आमच्याकडे पाठवलं आहे, तिकडे तुम्ही एकदा काउन्सिलिंग करून घेऊन या. मग हे सेशन चालू असतात आणि मोस्टली आम्ही सुरुवात काउन्सिलिंग पासून सुरू करतो. पहिला जाणून घेतो की त्यांच्या मनात काय आहे, पुढे त्यांनी काय करायचं इच्छा आहे आणि कुठं जाणार आहे. जर आम्हाला वाटत असेल की मला ऑपरेशन वगैरे करून बँगलोरला जायचं आहे, मग आम्ही त्यांना त्या लेवल मट्टा काउन्सिलिंग करत नाही. आम्ही त्यांना सांगतो की बँगलोर जाऊन करणार काय, इझी मनी आहे पण पुढे काय, किती वयापर्यंत मागू शकतोस तू, 40च्या नंतर पुढे काय, हे सगळं काउन्सिलिंग करत असतो. मग त्यांना जरा मन वळवायचा प्रयत्न करतो. पण हे काय लगेच आता म्हणतात की 1 वर्ष काम केलं आणि लगेच सगळ्यांचे मन परिवर्तन नाही, शक्य नाही. एकाचं मन परिवर्तन केलं तर मग अनेक तयार असतो की पुढे काय म्हणून. मग अशी लोक येत असतात कायम आहे. पण सध्या म्हणतो की 10 वर्षामध्ये खूप चेंजेस झाले आहेत. पहिला जी मुलं आहेत किंवा मुली आहेत पॅरेंट्ससोबत ओपन अप बोलत नाही होत, आता स्वतः बोलतात. त्यांनी 7वी 8वीत आले का मम्मी मला किंवा वडील जे डॅड म्हणतात ते ना की मला असं वाटायला म्हणून. मग तेव्हा जर डॅड वगैरे जर एज्युकेट असेल तर सपोर्ट करतील, नसेल तर त्यांनी असं कुठचे NGO असेल किंवा आमचे फाउंडेशन आहे त्यांना येऊन भेट देऊन किंवा कॉलवरती त्यांनी समजून घेऊ शकतात की नक्की प्रकार काय आहे म्हणून. तो एक प्रकार समजला का मग पुढे जाण्यास त्याला चांगलं संधी भेटेल. पण किती मोठा धक्का असणार आहे त्यांच्यासाठी की आपला म्हणजे मुलगा किंवा मुलगी 6वी 7वी पर्यंत व्यवस्थित होते आणि नंतर अचानक त्यांच्या शरीरामध्ये असे बदल आलेत किंवा त्यांच्या स्वभावामध्ये बदल होतोय. म्हणजे जेव्हा स्वभावामध्ये बदल होत असेल तेव्हा शरीरातही त्यांच्या बदल झालेला असतो का? शरीरात बदल झालेला नसतो, शरीर तसंच असते पुरुषासारखं शरीर, स्वभाव आणि जी आत्मा असते ती पुरी चेंज असते त्यांची. कारण आत्मा बाहेर दिसत नाही, बाहेर आतमध्ये मन काय म्हणते ते दिसत नाही बाहेर. मग ते मनात गोंधळात वातावरणामध्ये असतात त्यांनी. आणि मी काय म्हणतो पॅरेंट्सना धक्का होण्यापेक्षा, धक्का का बसते पॅरेंट्सला, कारण सोसायटीला ऍक्सेप्ट नाही येते. होय ना. तर सोसायटी ऍक्सेप्ट पॅरेंटला धक्का बसण्याचा संबंधच नाही आहे. म्हणून आम्ही काय पॅरेंट्स एज्युकेशन आणि जास्त लोकांना एज्युकेट ह्याबद्दल केलं तर म्हणजे धक्का लागण्याची गोष्टच नाही आहे. हे लोक पण नॉर्मल आहेत आणि नॉर्मल लाईफ जगू शकतात, एवढंच. भरपूर ट्रान्सजेंडर आहेत, ते मोठे मोठे पदावरती आहेत, कसे आहेत त्यामुळेच. पण आमची संख्या कमी आहे, म्हणजे एक मेल आणि फिमेल म्हणजे जेवढी संख्या आहे जनसंख्या त्याच्यापेक्षा कमीच आहे. आता बेळगावमध्ये सध्या म्हटलं तर आमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये एक 3400च्या दरम्यान लोक आहेत जे कॉन्टॅक्टमध्ये पुऱ्या जिल्ह्यामध्ये. आणि विदाउट कॉन्टॅक्ट भरपूर लोक असू शकतात ना, जे अजून संख्या भरपूर आहेत. आता जे सोशल मीडियामध्ये आहेत ते भेटत असतात आम्हाला, किंवा 1 to 8 आम्ही ज्यांना आउटरीच करतो ते भेटतात. पण अशी भरपूर लोक आहेत जे गोंधळलेली आहेत. पण ते गोंधळ वातावरण न होण्यासाठी त्यांनी ऑफिसला भेट द्यावी किंवा एक कॉलवरती काउन्सिलिंग करून घ्यावं त्यांनी, म्हणजे ते गोंधळला
मिळणार नाही. म्हणजे नक्की जायचं करायचं तरी काय, पण पण त्या वयात त्यांना काउन्सिलिंगची खूप गरज असते. पॅरेंट्स काउन्सिलिंग तर, कारण आम्ही त्या वयात जाऊ शकत, त्यांना भेटू शकत नाही. मेन त्यांचा टीचर असतो पॅरेंट्स किंवा स्कूलमधले टीचर. बरोबर. त्यांना एक जर एज्युकेशन झालं, मग हे तुम्हाला सेक्स वर्कर पण दिसणार नाहीत आणि बेगिंग तर दिसणारच नाहीत. मग ते कुठं तुम्हाला कुठच्या तरी इन्स्टिट्यूटमध्ये काम करताना दिसणार, किंवा कुठच्या स्कूलमध्ये टीचर असताना दिसणार, किंवा कुठच्या गव्हर्नमेंट जॉबमध्ये दिसणार. एवढंच फरक. काय नाही, फक्त एवढंच फरक आहे, दिसायला पुरुष आतमध्ये स्त्री, दिसायला स्त्री आतमध्ये पुरुष, एवढंच फरक आहे तो. बाकी काही नाही, बाकी सेमच असते सगळं. म्हणजे लवची फिलिंग कशी येते, किंवा मुलाला बघून लवची फिलिंग किंवा मुलीला फिलिंग कशी, फिलिंग सेमच असते, प्रेम सेमच असते, फक्त दिसायला वेगळं, एवढंच आणि काही नाही. म्हणजे ते जरा खूप दिवसांनी आता आम्ही फिमेलला बघत, हा फिमेल अशीच दिसते, मेल हा मेल अशीच दिसते, पण कोणतरी वेगळं दिसलं का आम्ही बघत असतो टाका, तसंच, एवढंच आहे नाही आणि काही नाही. मग सर, या लोकांसाठी काय अशा अपॉर्च्युनिटीज आहेत ज्या आपण लोकांना सांगितल्या पाहिजेत? ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे सध्या 25 वयापासून ते 65 वयापर्यंत एक पेन्शन योजना देते कर्नाटक गव्हर्नमेंट. त्याला मैत्री पेन्शन योजना म्हणतात. त्यांनी अप्लाय करू शकतात. दर महिन्याला 1,1200 रुपये त्यांना पेन्शन येते. ती वयाच्या 25 वयापासून ते 65 वयापर्यंत. मैत्री योजना म्हणून तलाठीकडनं एक फॉर्म साईन करून घ्यायचा, सर्कल ऑफिसमध्ये साईन करायचा आणि सबमिट करायचा. 1 महिन्याने त्यांना पेन्शन चालू होते. दुसरं आहे जे खरोखर ज्यांच्याकडे काही साधन नाही आहे, नोकरीचं हे पर्याय नाही, त्यांना जर काहीतरी छोटा मोठा एक बिझनेस ओपन करायचा असेल तर महिला ಮತ್ತು मक्कल कल्याण इलाके, महिला विभाग जे आहे त्यांच्याकडनं एक 30,000चं सबसिडी भेटते. म्हणजे 30,000 रुपीज देतात त्यांनी. त्यामध्ये ते एक छोटंसं बिझनेस काहीतरी त्यांनी ओपन करू शकतात. हे दरवर्षी भेटते. दरवर्षी एक टार्गेट येते गव्हर्नमेंटकडनं की 40 ते 45 लोकांना द्यायला पाहिजे. मग दरवर्षी आम्ही नवीन लोकांना देत असतो. ते मग ते महिला ಮತ್ತು मक्कल कल्याण इलाक्याकडनं देते. सध्या जे आहे कर्नाटक गव्हर्नमेंटकडनं 1% रिझर्वेशन आहे ट्रान्सजेंडर लोक जे अप्लाय करणार आहेत त्यांनी. मग जे पण गव्हर्नमेंटचे गॅजेट्स येतात, एक्झाम्पल तलाठीचे जॉब्स आलेत, पोलीसचे जॉब्स आलेत, किंवा हेस्कॉममध्ये जॉब्स आलेत, त्याच्यामध्ये एक 1% म्हणून खालती ट्रान्सजेंडरला एवढी पोस्ट आहेत. मग त्या पोस्टला त्यांनी अप्लाय करू शकतात. म्हणजे ज्या वयात गव्हर्नमेंट जॉब्स अप्लाय करू शकतात त्या वयात त्यांनी करू शकतात. आणि सध्या आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन राईट्स म्हणून आता कानून झालेलं आहे. कानून म्हणजे ते कानूनमध्ये थोडक्यात म्हणणं काय की ह्या लोकांना तिरस्कार करू नका म्हणून. म्हणजे ते कानूनमध्ये काय काय पदं आहेत की तुम्हाला कोणी छक्का किंवा कोणी तुम्हाला तुमच्या आयडेंटिटीवरती की तू छक्का आहेस, तू असं करू नकोस, हे असं कोण म्हटलं तर तुम्ही पोलीस कंप्लेंट करू शकता. हां, तसं लॉ आहे. त्या लॉचं पूर्ण नाव द ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन राईट्स अँड रूल्स 2019-2022 ते रूल्स आहेत. त्या रूल्स प्रकारे ते लॉस आहेत. ह्यांना पण की हे समाजाचा पण हक्क आहे आणि हे पण एक समाजसारखं राहू शकतात म्हणून एक लॉ काढलेला आहे पहिलाच. आणि हे लॉ पहिला कसं नालसा जजमेंट म्हणजे नॅशनल लिगल सर्व्हिस ऑथॉरिटी, जे आता तुम्ही कानून सेवा प्राधिकरण म्हणतो, त्यांच्याकडनं त्यांनी अप्लाय केलेले पॅटिशन की समाजमध्ये फक्त मेल फिमेलच नसतात, बाकीच्या आयडेंटिटीचे लोक पण असतात, त्यांना पण जगण्याचा अधिकार द्यायला पाहिजे म्हणून. त्या टाइमला लक्ष्मीनारायण त्रिपाठी म्हणून जे मुंबईला असतात त्यांनी, गौरी सावंत म्हणून आहे त्यांनी अप्लाय केलेले. मग त्या टाइमला ते आलेलं की मेल फिमेल आणि टीजी म्हणून. आता प्रत्येक बँकेत असो कोणत्या पण फॉर्म मध्ये असतो तर मेल फिमेल आणि टीजी म्हणून एक ऑप्शन असते. 3 कॅटेगरी ऑप्शन असते. पहिला नाही होतं ते, हे झाल्यानंतर मग ते यायला सुरू झालं. त्या कानून प्रकारे जर कोणी टीजी असेल, जे स्वतःला मान्य आहे की मी टीजी आहे म्हणून, ट्रान्सजेंडर आहे म्हणून, त्यांनी डीसीला अप्लाय, ऑनलाईन पोर्टल आहे त्यामध्ये ऑनलाईन पोर्टलला अप्लाय करून ते डीसी मार्फत एक सर्टिफिकेट साईन करून घ्यायचं. ते सर्टिफिकेट त्यांनी कायम म्हणजे टीजी म्हणून एक सर्टिफिकेट त्यांना भेटते. त्या सर्टिफिकेटद्वारे त्यांनी त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, हे सगळं त्यांनी चेंज करून घेऊ शकतात. हे आहे. मग ते सर्टिफिकेट घेऊन आपण कसं आता महिलांना फ्री बसेस आहेत कर्नाटकमध्ये, कुठच्या पण कर्नाटक सारिगमध्ये कुठच्या पण वाहनमध्ये ते फ्री जाऊ शकतात. तसं टीजी लोकांना पण ते टीजी कार्ड घेऊन फ्रीमध्ये जाऊ शकतात. म्हणजे भरपूर लोक वापर करायला त्याचा. आमचे जे टीजी लोक आहेत ऑफिसमध्ये येतात ते लोक फ्रीमध्ये जाऊ शकतात. प्लस लक्ष्मी हेब्बाळकर जे मिनिस्टर आहेत त्यांनी लास्ट टाइम अनाउन्समेंट केले की ह्यांना गृहलक्ष्मी पण देऊया म्हणून. मग त्यांना गृहलक्ष्मी पण चालू आहे सध्या. जसं फिमेल्सना गृहलक्ष्मी भेटते तसं टीजी लोकांना पण ज्यांच्याकडे ते टीजी कार्ड आहेत त्यांना गृहलक्ष्मी सध्या चालू आहेत. हे सवलती आहेत जे गव्हर्नमेंट भेटायला आहेत. आमचं गव्हर्नमेंटला काय म्हणणं आहे की पुऱ्या कर्नाटकामध्ये ह्यासाठी एक वेगळं कॉर्पोरेशन तयार करा. आता आहे ते अंडर आम्ही महिला ಮತ್ತು मक्कल कल्याण इलाक्याच्या अंडर येतो, पण वेगळं कॉर्पोरेशन तयार करा. ते कॉर्पोरेशननुसार आहे ना सेपरेट सर्व्हिसेस देत राहतो. वेगळं कॉर्पोरेशन असलं तर दरवर्षी काय करायचं आहे, काय प्लॅन्स आहेत, हे सगळं येते. सध्या ते चर्चा चालू आहे की आम्ही म्हटलं लास्ट कॉर्पोरेशन करा. आणि आमचं काय म्हणणं आहे त्यांना की 30,000 मध्ये काही लहान बिझनेस होत नाही. आम्ही काय म्हणालो जे खरोखर बिझनेस करायची, कारण ह्यांना आमच्या लोकांना बँकमध्ये लोन भेटायला शक्य नाही. बँक मॅनेजर
मॅनेजर तुमचं काय म्हणतात त्याला सिव्हिल स्कोर द्या, तुमची किती ट्रान्झॅक्शन आहे, तुमच्याकडे किती पैसा आहे बघून देतात. मग आम्ही काय ना गव्हर्नमेंटला म्हणाले की तुम्ही डायरेक्ट लोन द्या गव्हर्नमेंटकडनं, ज्यांना खरोखर इच्छा आहे. एक चांगलं बिझनेस करण्यासाठी 1 2 ते 3 लाखची गरज असते. मग तसं एक लोन तुम्ही काढून दिला, मग हे लोक बॅगिंग ह्याला नाही जाणार. काहीतरी आपलं म्हणजे एक मोठं पोल्ट्री फार्म घालायचं असेल किंवा मोठं दूध डेअरी घालायची असेल, मग त्या हे सगळं काम म्हणजे त्याला सपोर्ट आम्ही करतो. म्हणजे जर तुम्ही डायरेक्ट त्याला इम्प्लिमेंटेशन नाही करू शकत, तर ह्युमॅनिटी फाउंडेशन आहे जे पूर्ण स्टार्टिंग पासून एंड पर्यंत त्यांनी कसं करू शकतात, काय करू शकतात, ते सगळं आम्ही हँडल करू शकतो. म्हणून असं आम्ही सरकारला सांगणं आहे आमचं. हे 2 विषय. म्हणजे बऱ्याचशा सवलती सरकारकडून मिळालेल्या आहेत आणि त्या या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही त्याच्याकडून मदत करता आणि हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करता. तर शेवटी जाता जाता आपण सर्वच लोकांसाठी काय एक मेसेज देऊ की अशी लोक जर आपल्या समाजामध्ये असतील तर त्यांच्याकडं कशी आपण भावना ठेवली पाहिजे किंवा कसं आपण वागलं पाहिजे त्यांच्यासोबत? काय नाही, समाजाला एकच आहे की आपण कसं रोज उठून सकाळचं प्रातःविद्या संपवून मग जॉबला जाऊन संध्याकाळी परत येऊन जेवण करून झोपून सगळं कसं व्यवहार करत असतो, सेम रुटीन तसंच आहे त्यांचं पण. नॉर्मली कसं एक दुसऱ्याला रिस्पेक्ट देतो, तसंच ह्यांना पण रिस्पेक्ट द्या. टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट हे सगळीकडे आहेत. आणि प्लस ह्यांना जरा एक्स्ट्रा केअर द्या, कारण की कोण पण मनुष्य जो तिरस्कारची भावना जगलेला आहे लहानपणीपासून, त्यांना जे प्रेम नाही भेटलंय ते प्रेम द्यायची किंवा चांगलं वागणूकची त्यांना सवय नसते. मग ते जर एक्स्ट्रा केअर तुम्ही घेतला तर ते आणि खूप चांगले समाजमध्ये वावरू शकतात त्यांनी. एवढंच. ज्यांना जे लहानपणी प्रेम भेटलं नाही, ज्यांना लहानपणी तिरस्कारची भावना आहे, ती तिरस्कारची भावना संपवण्यासाठी तुम्ही त्यांना एक्स्ट्रा केअर द्या. एवढंच. थँक्यू सो मच सर. आणि ह्या महत्त्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिलात. अर्थात ह्युमॅनिटी फाउंडेशन जे आहे त्याचं काम आणि त्याचं जे कार्य आतापर्यंत चालू आहे त्या संदर्भात सविस्तर तुम्ही माहिती दिला, त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. हा होता आजचे पाहुणे हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण तानाजी सावंत यांना ऐकत होतो. ह्युमॅनिटी फाउंडेशनचे ते फाउंडर आहेत. ह्युमॅनिटी फाउंडेशन म्हणजेच लिंगत्व लैंगिक अल्पसंख्याक संघटना, याचे ते फाउंडर आहेत. गेली 11 वर्ष ही संस्था सुरू आहे आणि या फील्डमध्ये त्यांचा 22 वर्षाचा अनुभव आहे. कसा होता आजचा कार्यक्रम मला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.